येऊन कोणते रोग यायले तर काय, आणि हे प्रत्येक पिकामध्ये जाऊन आपण जर बघितलं तर तुम्हाला हे सगळं माहीत असते. शेतकरी एवढा शास्त्रज्ञ कोणीच नाही, फक्त त्याला ते नाव माहीत नसते. आणि ती अवस्था जर असेल तर ओळखू आली आणि त्यावेळेस जर आपण उपाययोजना केली तर आपलं होणारं नुकसान टाळता येते. आता हे मर रोग जे आहे, आता तुम्ही बघितलं, आता हे या पिकावर तुरीवर आता हे जे असे खाचके झालेत ना, हे काय म्हणतो आपण, एखाद्या वेळेस आंतरमशागतीमुळे झाले असतील किंवा ते होऊ शकतात. पण याला कारणीभूत जर आपण बघितलं, आता एक मिनिट, आता हे काय सहज उपटून आलं, याला एकही मूळ राहिली नाही, त्याच्यानंतर इथं पांढरी बुरशी आली, तर हा एक मर रोगाचा प्रकार आहे. तर याला म्हणतो आपण कोरडी मुळकूच. तर ज्याच्या जमिनी अत्यंत हलक्या आहेत, म्हणजे जिथं निचरा होतो, आता मला वाटते ही थोडीशी हलकी जमीन आहे, निचरा एकदम पाणी पडलं तरी घंट्यामध्ये तिथं वापसा होती. तर अशा वेळेस काय करतो आपण की तिथं पाणी देत नाही कोरडवा भागामध्ये, आणि मग काय होतं की या कोरडेपणामुळं, आता मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल 2 वर्षाखाली सोयाबीनमध्ये 22 दिवसाचा खंड पडला होता. आता आमच्या भागामध्ये चांगले भिजवणीचे जे काही क्षेत्र होती, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनमध्ये या कोरड्या कूचा प्रादुर्भाव झाला होता. तर ही बुरशी जमिनीत आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसते. हा एक प्रकार आहे. दुसरा जे प्रकार आहे की आता हे झाड वाळलेलं असते, पण ते सहजासहजी उपटत नाही. त्याच्या मुळ्या चांगले असतात, सर्व चांगलं असते, कुठंही काही डाग नसते किंवा असे काही हे नसतात. तर त्यावेळेस समजून घ्यायचं की त्याच्या जर मुळ्या आपण काढून बघितल्या तर त्या मुळ्याच्या आतमध्ये आपल्याला काळं झालेलं दिसते. ते काळं म्हणजे काय, ती बुरशी त्या मुळ्याच्या आतमध्ये, तर त्या बुरशीला नाव आहे फ्युजारियम. तर ते एक मर रोगाचा प्रकार आहे. आणि मागच्या या 2-3 वर्षापासून जो दुसरा मर रोगाचा हे दिसतंय, आता हे खाचके दिसालेत की आज पडलेत का, नाही. तर तूर पीक जेव्हा 22-23 दिवसाचं होते पेरल्यानंतर, तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव, याला म्हणतो आपण खोडकूच, जो मोठ्या प्रमाणामध्ये आता नवीन म्हणजे मागच्या 2-4 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागात आलेला आहे. आणि तो ओली म्हणजे जास्त पाऊस झाला, पाणी साचणाऱ्या जमिनी, जिथं पाणी आपण जर आता तुम्ही म्हणले ना चिबाडी जमीन, तर त्या ठिकाणी म्हणा किंवा जिथं पाणी जास्त होते, अचानक पाणी जास्त झालं, तर अशा ठिकाणी या बुरशीचं वाढ होते. तर याची सुरुवात आपल्याला लक्षात घ्या, पीक आपलं महिन्याचं झालं की आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. तर ते महिन्याच्या वेळेस जर आपल्याला लक्षात आलं, पानावर चमकणारे जर डाग असतील काळे, तर समजून घ्यायचं की त्या बुरशीची लागण व्हायली. मग ते हळूहळू काय करतात, खोडावर सुद्धा चमकणारे म्हणजे तेलकट डाग तयार होतात. तेलकट डाग म्हणजे तेल दिसते, काळे डाग दिसतात, तेल दिसतात. आणि हळूहळू ते जे वाढत गेले तर काय होते, तुम्ही आता पाणी दिलं किंवा एखादा आपण अवकाळी पाणी पडलं म्हणतो, अवकाळी पाणी पडल्यानंतर 8 दिवसाला एखादी सगळी तूर वाळून जाते. तर अशा वेळेस काय होते की बारकाईने जर बघले तर हे जे दिसायलेत ना प्रकार, तर हे साल किंवा खोड कुजव्या याला रोग म्हणतो. तर ती साल पूर्ण काय होते, ती बुरशी नाहीशी करते, नष्ट करते. मग त्याच्यामुळं काय होते की वरून म्हणजे खालून मुळ्याद्वारे जे अन्नद्रव्य आहे तर ते बंद होते. का बंद, आणि हे जेव्हा फुलोरा किंवा शेंगा लागण्याच्याच अवस्थेमध्ये काय येतात मर रोग, कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्याला खालून अन्नद्रव्य लागते. आणि मग त्याच्या मुळ्या चोकअप झाल्या किंवा मुळ्यामध्ये जर बुरशी झाली की ते थांबते, आणि मग काय होते की सुकायला लागते आणि वाळायला लागते. त्याच्यामुळं आपल्याला एक करायचं आहे की लागवड करत असताना पहिल्यांदा गोष्ट, आता ही वाण आम्ही तुम्हाला का दिलं, तर हे वाण या मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. तुम्ही आता जिथं पेरली असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट की वाणाची किंवा बेवड ज्याला म्हणतो, तर त्याची निवड आपल्याला